हालेलुया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. पित्या, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, कारण तुझं वचन सांगतं जिथं दोघे किंवा तिघं तुझ्या नावाने जमलेले आहेत तिथं तू उपस्थित आहेस, तिथं तू हजर आहेस. आम्ही धन्यवाद देतो की तुझ्या एकुलत्या एक पुत्राला, प्रभू येशूला, तू आमच्यासाठी क्रूस खांबावर अर्पण केलंस आणि येशूच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे आम्हाला तू विकत घेतलं. आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो. येशू ही मार्ग है, येशू ही सत्य है, येशू ही जीवन है, येशू मेरा प्रभु, येशू ही मार्ग है, येशू ही सत्य है, येशू ही जीवन है, येशू मेरा प्रभु. सिर्फ तेरे लिए येशू, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए येशू, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए येशू, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पित्या, तुझ्या पुत्राच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे आम्हाला त्या अतिपवित्र स्थानामध्ये येण्याचा प्रवेश प्रभू तू दिलास म्हणून धन्यवाद देतो. तुझ्या आत्म्याने आज आम्हाला सर्वांना भरलंस. पित्याचे सर्व आज ही सभा यूट्यूबवर बघत आहेत त्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने, आरोग्याने, सामर्थ्याने भरलंस. प्रत्येकाला आज विशेष करून पिता तू दर्शन दिलंस म्हणून धन्यवाद.
या सभेविरुद्ध, तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना आम्ही बांधून टाकत आहे आणि पित्या प्रत्येकाला आज या भक्तीमध्ये सामील होण्यासाठी, एकत्र येण्यासाठी तुझं सहाय्य पुरवलंस म्हणून धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व गौरव, सन्मान, महिमा पित्या आम्ही तुला देतो येशूच्या नामात. आमेन. हालेलुया. प्रियांनो, स्तोत्रसंहिता 150 आपण पाहतो. बायबल सांगतं की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. तर खरोखर आज प्रियांनो आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया, त्याचा जय जयकार करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. यावेळेस आपल्यामध्ये सिस्टर अनिल आहे, यावेळेस येईल आणि आपण सर्वजण मिळून आज त्या परमेश्वराची स्तुती करूया. प्रियांनो, खरोखर बायबल सांगतं प्रियांनो की दावीद राजा असं बोलतो ना की हे परमेश्वरा, तुझं स्तवन माझ्या मुखामध्ये सतत राहील. हालेलुया. प्रियांनो, खरोखर जसं आपण त्या परमेश्वराची स्तुती आणि स्तवन ज्यावेळेस आपण सतत करतो, हालेलुया, प्रियांनो, खरोखर आपलं जीवन प्रियांनो सर्वात महत्वाची गोष्ट की त्या परमेश्वराच्या उपस्थितीने भरून जाते. त्या देवाचा अभिषेक, त्या देवाचं प्रेझेन्स आपल्या बरोबर राहायला लागतं. तर खरोखर आज पुन्हा एकदा त्या परमेश्वराची स्तुती करूया. या सिस्टर अनिला आपल्याला लीड करू. हालेलुया, हालेलुया. खरोखरच प्रियांनो, तो परमेश्वर खूप खूप चांगला आहे की त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला ह्या सभेसाठी तयार केलेला आहे की आपण त्याची स्तुती करावी, आराधना करावी, महिमा करावी. हालेलुया. प्रियांनो, स्तोत्रकर्ता म्हणतो काय की परमेश्वराचं स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो, स्तवन करा. हालेलुया. परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घरात, घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. हालेलुया. आपल्याला काय करायचे प्रियानो? परमेश्वराचं स्तवन करायचं आहे. का? कारण इथं वचन सांगतं प्रियानो, कारण तो चांगला आहे, त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण तो मनोरम आहे. हालेलुया. प्रियानो, आपल्याला काय करायचं? त्याची स्तुती करायची आहे, त्याची स्तुती करायची आहे, त्याची प्रशंसा करायची, त्याची महिमा करायची. हालेलुया. का? कारण प्रियानो, तो येशू एकमेव असा जिवंत परमेश्वर आहे प्रियानो की त्यांनी तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. त्याचं पवित्र बहुमूल्य रक्त जे निर्दोष, निष्पाप आणि निष्कलंक आहे, हो प्रियानो, तर ते त्यांनी आपल्यासाठी सांडलं आणि त्याद्वारे आपले सर्व पाप सदा सर्व काळासाठी क्षमा झालेले आहेत. हालेलुया. तर या त्या प्रियांनो, त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपण गीत गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम.
हालेलुया हालेलुया हालेलुया. खरोखरच प्रियांनो, तो परमेश्वर इतका चांगला आहे की त्यांनी आपल्याला मुक्ती दिलेली, शांती दिलेली आहे आणि सर्व काही दिलेलं आहे. हालेलुया. तर या त्या परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि पुन्हा एकदा गीत गाऊया. अजून एक गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया. येशूने मुझे शांती दिया है. हालेलुया. येशूने फक्त शांतीच नाही तर आनंद आणि सर्व काही दिलेलं आहे. हालेलुया. तर या आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया आणि हे गीत गाऊया. येशूने मुझे शांती दिया है. यीशु ने मुझे शांति 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 दिया है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन. शांति. यीशु ने हमें शांति दिया है. यीशु ने हमें शांति दिया है. बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया. यीशु ने मुझे आनंद दिया है. 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 इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. हालेलुया आमेन हालेलुया. सर्वजण हात उंच करूया. हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन. सब कुछ दिया है. यीशु ने मुझे 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 सब कुछ दिया है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, एक ही राजा यीशु मसीह है. ओ हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हाले. पाप से यीशु ने मुझे पाप से छुड़ाया. यीशु ने मुझे पाप से छुड़ाया. यीशु ने मुझे पाप से छुड़ाया. इसलिए गाएंगे,
गया, इसलिए गाएंगे, सबको बताएंगे एक ही राजा यीशु मसीह है। इसलिए गाएंगे, सबको बताएंगे एक ही राजा यीशु मसीह है। हालेलुया आमेन, हालेलुया, हालेलुया आमेन, हालेलुया, हालेलुया आमेन, हालेलुया, हालेलुया आमेन, हालेलुया, यस लॉर्ड आमेन, हालेलुया, हालेलुया आमेन, हालेलुया, हालेलुया आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया आमेन, हालेलुया, यस लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया। Hallelujah, Amen, Hallelujah, Hallelujah, Amen, Hallelujah, Hallelujah, Amen, Hallelujah, Hallelujah, Amen, Hallelujah. प्रियांनो, आज त्या प्रभू येशूला धन्यवाद देऊया, कारण त्या प्रभू येशूने आपल्या सर्वांसाठी क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं, त्याचं मोलवान रक्त सांडलं आणि प्रियांनो, खरोखर आपल्याला नवीन जीवन दिलं, आपल्याला आरोग्य दिलं, आपल्याला शांती दिली, आपल्याला आनंद दिला। प्रियांनो, त्याने आपल्याला सर्व काय दिलं आणि म्हणून आज त्या प्रभूला महिमा देऊया, गौरव देऊया, धन्यवाद देऊया। प्रियांनो, आज त्याने जे तारण दिलं त्या तारणासाठी, त्या स्वर्गासाठी प्रियांनो त्या परमेश्वराची स्तुती करूया। प्रियांनो, आपण युगानुयुग त्या नरकामध्ये आपण जळणार होतो, पण त्या प्रभू येशूने आपल्या नरकाची शिक्षा त्याच्यावर घेतली। तो आपल्यासाठी शापित झाला, तो आपल्यासाठी नरकामध्ये गेला आणि म्हणून आज प्रियांनो आपण या ठिकाणामध्ये उभा राहून तो जिवंत देव यहोवा परमेश्वर आपण त्याची आराधना करत आहोत। आपण त्याच्या सानिध्यामध्ये आपण पूर्ण धैर्याने आज आलेलो आहोत। तर आज त्या परमेश्वराची महिमा करूया, धन्यवाद देऊया प्रियांनो, त्याच्या नावाला गौरव देऊया। हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू। सर्व महिमा तुला, सर्व गौरव तुला, सर्व आदर तुला, सर्व महिमा तुला। आम्ही तुझ्या नावाला उंच करतो प्रभू येशू, धन्यवाद देतो। आज त्या प्रभू येशूच्या नावाला आपण उंच करूया। मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा, मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा। यीशु तू कैसा पिया, लहू से मोल लिया। मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा, मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा। यीशु तू कैसा पिया, लहू से मोल लिया। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो ए यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो ए यीशु। दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको। दिल में बसा लिया है
आहे. तू मेरा मीत है, तू मेरा प्रिय आहे. तू मेरा मीत है, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो ए यीशु. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो ए यीशु. मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा, मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा. यीशु तू कैसा पिया, लहू से मोल लिया. मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा, मेरे लिए तू मरा, मेरे लिए तू गड़ा. यीशु तू कैसा पिया, लहू से मोल लिया. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो हे यीशु. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो हे यीशु. हो तेरी तारीफ हो, तेरी तारीफ, तेरी तारीफ हो हे यीशु. तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हे यीशु. आंसू को अपना कर हंसी को ठुकराया, कोई गुनाह ना करके गुनहगार तू कहलाया. आंसू को अपना कर हंसी को ठुकराया, कोई गुनाह ना करके गुनहगार तू कहलाया. आंसू को अपना अपना प्यार दिखाया. नादा है ये के अपना हमें बनाया. मार्ग सत्य जीवन तू, जीवन जल यीशु है तू. मार्ग सत्य जीवन तू, जीवन जल यीशु है तू. जन्नत का नूर तू हे यीशु. जन्नत का नूर तू है यीशु. हो जन्नत का नूर तू है यीशु. हो जन्नत
जिंदगी तू ही मंजिल मेरा, तू हम सफर है, तू ही रास्ता, तेरे बिना क्या वजूद मेरा। जन्नत का नूर तू है खुदा, हो जन्नत का नूर तू है खुदा। जन्नत का नूर तू है खुदा, हो जन्नत का नूर तू। जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। वो जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। वो जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। वो जन्नत से तू आया, सच का राह दिखाया, क्रूस पे लहू बहाकर मुक्ति हमें दिलाया। वो मुक्ति हमें दिलाया, मुक्ति हमें दिलाया, ओ मुक्ति हमें दिलाया, मुक्ती हमें दिलाया। प्रियानो, त्या प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊया, ज्या प्रभू येशूने आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर त्याचं मोलवान रक्त सांडलं। धन्यवाद देऊया त्या प्रभूला, उंच करूया, सर्व गौरव त्याला देऊया, सर्व महिमा आपण त्याला देऊया, सर्व आदर त्याला देऊया, त्याच्या नावाला आपण उंच करूया, कारण केवळ तो प्रभू येशू ख्रिस्त सर्व गौरव सन्मान आणि महिम्याच्या योग्य परमेश्वर। धन्यवाद देऊया आज त्या प्रभूला, उंच करूया त्याचं नाव। हालेलुया। तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमां, गाए ये ज़मीन, यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमां, गाए ये ज़मीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा
नहीं। यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमां, गाए ये ज़मीन। यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमां, गाए ये ज़मीन। तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं। यस जीसस। ओ रबा खांदा रबा रियांदो रबो सुकुरो बोरियांदा रबा। धन्यवाद 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 देते पिते, आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो। राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, महिमा देतो, सन्मान देतो। धन्यवाद देते पित्या की आम्हाला तू निवडलंस प्रभू येशू तुझ्या मौल्यवान रक्ताने। तू आम्हाला विकत घेतलंस, आम्हाला तुझ्या जवळ येण्याची पूर्णपणे मोकळीकता तू आम्हाला दिलीस। येशू तूच मार्ग, सत्य आणि जीवन। आम्ही धन्यवाद 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 देतो पित्या। ही पूर्ण सभा, ही पूर्ण वेळ आज आम्ही तुझ्या हातामध्ये देतो। याच प्रियांनो, प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना आपल्यासाठी सिस्टर अनिला प्रार्थना करून याचं वचन प्रभूने त्याच्या आत्म्याने, अभिषेकाने आपल्याला द्यावं। याच प्रार्थना। हालेलुया हालेलुया हालेलुया। पवित्र 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 अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो बाप्पा। खरोखरच तू आमच्यामध्ये विराजमान झालास, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो। पित्या परमेश्वर, आमची स्तुती आराधना तू मान्य केलीस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवादच देतो बाप्पा। प्रार्थना करत आहे येणाऱ्या वचनासाठी, येणारं वचन पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने, सामर्थ्याने पित्या तू पास्टरांना प्रगट केलंस म्हणून धन्यवाद देत आहे, आम्ही तुझी स्तुती करतो। प्रत्येक शब्द तू त्यांना सुचवलास हो पित्या परमेश्वरा, प्रत्येक शब्द, तुझ्या इच्छा, तुझ्या योजना आज तू त्यांना प्रगट केल्यास म्हणून धन्यवाद देत आहे, आम्ही तुझी स्तुती करते। ते वचन सांगण्यासाठी तू त्यांना सहाय्य केलंस म्हणून धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, सर्व गौरव तुला देतो। या वचनाविरुद्ध कार्य करणाऱ्या प्रत्येक अंधकाराच्या शक्तीला, डिस्टर्बन्स आणणाऱ्या प्रत्येक अंधकाराच्या शक्तीला नासरी येशूच्या नावामध्ये आम्ही बांधते। आणि जसं पित्या परमेश्वरा, जसं आम्ही हे वचन ऐकू, आम्हाला पित्या ते ग्रहण करण्यासाठी तुझी कृपा पुरवली म्हणून धन्यवाद देत आहे। प्रत्येकाला हे वचन लक्षपूर्वक ऐकण्यास तू सहाय्य केलंस म्हणून धन्यवाद, ओ धन्यवाद देत आहे। आणि पित्या परमेश्वरा, नुसतं ऐकणारे नाही तर आम्हाला आचरण करणारं देखील बनवलंस म्हणून देखील तुला कोटी कोटी धन्यवाद देते। तुझी स्तुती स्तुती आणि स्तुती करते राजा। ओ हालेलुया। सर्व गौरव, सर्व महिमा तुला देऊ। ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली आहे म्हणून तो ऐक, आमेन। हालेलुया। खरोखर प्रियांनो, परमेश्वर खूप खूप आणि खूप चांगला आहे। हालेलुया। प्रियांनो, त्याने आपल्या सर्वांवर त्याची दया, कृपा नवीन केलेली आहे आणि हा दिवस प्रियांनो त्याने आपल्याला दिला। प्रभू प्रियांनो, खरोखर तो प्रभू खूप चांगला आहे आणि खरोखर आज या जगामध्ये आपण बघत आहोत प्रियांनो, रोज आणि रोज
प्रियानो, आपण न्यूजमध्ये बघत आहोत कितीतरी लोकांचा नाश होतोय, पण खरोखर प्रियानो बायबल सांगतं की तुमच्यावर आणि माझ्यावर त्या परमेश्वराची दया आणि कृपा रोज आणि रोज नवीन आणि नवीन होते. हालेलुया. तर खरोखर प्रियानो, आपण त्या प्रभूला कितीही स्तुती दिली, कितीही त्याच्या नावाला आपण धन्यवाद दिला, तर हे कमी आहे. कारण खरोखर प्रियांनो, त्याने आपल्याला आत्तापर्यंत सांभाळलेलं आहे आणि त्याने आपल्याला प्रियांनो ना यासाठी सांभाळलं की खरोखर बायबल जसं सांगतं ना, प्रत्येक श्वासमान प्राणी परमेश्वराचा धन्यवाद करू. आणि खरोखर आज जसं आपण त्या परमेश्वराची स्तुती आणि आराधना केलेली आहे प्रियांनो, तो देव या ठिकाणामध्ये उतरून आलेला आहे. तुमच्या घरामध्ये तो उतरून आलेला आहे. परमेश्वराचा अभिषेक, परमेश्वराचं सामर्थ्य प्रियांनो तुमच्या घरामध्ये उतरून आलेलं आहे. हालेलुया. प्रियांनो, यावेळेस आपण एक मागच्या वेळेस जे आपण वचन बघितलं होतं प्रियांनो, आज आपण पुन्हा एकदा आपण ते चालू ठेवणार आहोत. आपण एक नवीन विषय घेतलेला आहे प्रियांनो, आणि हा नवीन विषय आज आपण या विषयामध्ये आपण पुढे जाणार आहे. तर प्रियांनो, मागच्या वेळेस आपण बघितलं की खरोखर परमेश्वराचं आपण बघितलं ना, परमेश्वराने नेमून दिलेले समय आहेत. हालेलुया. परमेश्वराने नेमून दिलेले समय आहेत. त्या समयामध्ये तो परमेश्वर तुमची, माझी आणि त्याच्या लेकरांची भेट घेतो. आणि ही भेट प्रियांनो यासाठी की प्रियांनो खरोखर ना की तुम्ही आणि मी प्रियांनो आशीर्वादित व्हावं. तुम्ही आणि मी प्रियांनो आपल्या जीवनामध्ये देवाचे ज्या नवीन योजना आहेत, त्याचे जे संकल्प आहेत ते पूर्ण व्हावेत. प्रियांनो, आपला जो परमेश्वर आहे हा समयाप्रमाणे प्रियांनो त्यांनी ज्या नेमलेले समय त्या समयाप्रमाणेच प्रियांनो तो कार्य करतो. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, आता ज्या समयामधून आपण जात आहोत, हा जो समय या वर्षामधला जो समय ज्याला मी तुम्हाला सांगितलं की ज्याला तेशुआ बोलतात किंवा पश्चातापाचे दिवस. आणि प्रियांनो, हा समय खूप 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 महत्त्वाचा आहे. प्रियांनो, या समयामध्ये आपण पाहतो ना की जे यहुदी लोक हे उपास करतात, प्रार्थना करतात. आणि इवन प्रियांनो, बिब्लिकली आपण जर पाहायला गेलं की हे दिवस आहेत की ज्यामध्ये आपण उपास आणि प्रार्थना केली पाहिजे. अनेक लोक मला विचारतात की जे लेंटमध्ये जे उपासाचे दिवस असतात ते आपण केले पाहिजे का. आणि मी नेहमी बोलतो की नाही, ते नाही, पण आपण ह्या दिवसांमध्ये मात्र आपण उपास प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण हे परमेश्वराने नेमलेले दिवस आहेत. जे लेंट आहे, लेंट विषयी कुठेही परमेश्वराच्या वचनामध्ये उल्लेख केलेला नाहीये. पण प्रियांनो, हे जे दिवस आहेत ना, हे मोशेने 40 दिवस उपास प्रार्थना केली. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस इस्रायल लोकांनी मूर्तीपूजा केली आणि देवाने म्हटलं की आता मी इस्रायल लोकांचा त्याग करणार आहे, मी यांना सोडणार आहे. बायबल सांगतं मोशे त्यावेळेस डोंगरावर गेला आणि त्याने 40 दिवस आणि 40 रात्र काहीही न खाता व न पिता उपास प्रार्थना केली आणि त्याने इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी केली. आणि बायबल सांगतं त्यावेळेस परमेश्वराने मोशेची प्रार्थना ऐकली आणि परमेश्वराने इस्रायल लोकांवर दया केली. आणि प्रियांनो, खरोखर आपण पाहतो की परमेश्वर बोलला, ठीक आहे, मी तुमचं पाप क्षमा करत आहे. हालेलुया. आणि मग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ते सर्व ह्या समयामध्ये झालं. हालेलुया. आणि म्हणून हा जो वर्षामधला जो समय आहे प्रियांनो ना, हा खूप खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की 19 सप्टेंबरला आपण पाहतो ना, जे बायबल प्रमाणे नवीन वर्ष सुरू होणार आहे, ज्याला तुतारीचा सण बोलतात. आणि हा जो तुतारीचा सण आहे प्रियांनो,
यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले, अनेकदा सांगितलेले, एक खूप महत्त्वाची आणि मोठी घटना घडणार आहे. ऑफकोर्स मी नेहमी तुम्हाला सांगत असतो प्रत्येक वर्षी की ही 2020 मध्ये होईल, 21 मध्ये होईल, 22 मध्ये होईल, 30 मध्ये होईल, हे मी सांगू शकत नाही. पण एक घटना तुतारीच्या सणाच्या दिवशी होणार आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन. हालेलुया. कारण बायबल सांगते शेवटची तुतारी वाजेल, मध्ये येईल. आणि प्रियांनो, जी मंडळी आहे, तुम्ही आणि मी वर उचलले जाऊ. प्रियांनो, आपलं रॅप्चर होईल. हालेलुया. किंवा ज्याला मराठीमध्ये बोलतात लोकांतर होईल. हालेलुया. आणि आपण सदा सर्वदा त्या प्रभू बरोबर राहू. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर ना की तो दिवस लवकर आणि लवकर येते. हालेलुया. आणि जसं मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं, देवाच्या वचनामधून आपण बघितलं प्रियांनो की रॅप्चर मध्ये कोण जाणार आहेत. आपण बघितलं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, मागच्या वेळेस आपण बघितलं जी मेलेली मंडळी जाणार नाही. सार्दिस येथे जे लोक होते ना, प्रगटीकरणामध्ये आपण बघितलं सार्दिस मधले जे लोक होते, ती जी मंडळी होती ही मेलेली मंडळी होती. आणि येशू त्यांना बोलला, मी चोरासारखा तुमच्यावर येईल आणि तुम्ही निभावणार नाही, तुमचा नाश होईल. आणि म्हणून काय करा, पश्चाताप करा. इवन आपण पाहतो जे कोमट लोक आहेत प्रियांनो, त्यांचा पण नाश होईल. कारण आपण बघितलं लाउदिकिया येथील मंडळी ती कोमट मंडळी होती. आणि प्रियांनो, येशू ख्रिस्त त्यांना पण आपण पाहतो की बोलला ना की मी दरवाजा जवळ उभा आहे आणि दार ठोकते, जर तुम्ही तो दरवाजा उघडला तर मी आत येईल आणि तुमच्या बरोबर जेवण करील. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर थंड लोक जाणार नाहीयेत, कोमट लोक जाणार नाहीयेत. मग येशू बरोबर कोण जाणार आहे प्रियांनो? त्या रॅप्चर मध्ये कोण जाणार आहे प्रियांनो? त्या रॅप्चर मध्ये उष्ण लोक जाणार आहेत. हालेलुया. आणि मग म्हणून विचार करा ना की बरोबर हा जो समय आहे, हालेलुया, हा उपास प्रार्थनेचा समय, हा पश्चाताप करण्याचा समय. कारण अनेकदा आपण देखील या जगामध्ये राहत असताना आपण ना काय होऊन जातो, या जगामध्ये राहून आपल्यामध्ये सुद्धा एक थंडपणा येऊन जातो. आपण प्रभूसाठी आपल्यामधला जो आवेश कमी होऊन जातो, आपण कोमट बनायला लागतो. पण बायबल स्पष्ट सांगतं, तू जर कोमट असला तर मी तुला ओकून टाकील. आणि म्हणून प्रियांनो, हा वेळ आहे, हा समय आहे की आपण पश्चाताप करावा, आपण परमेश्वराकडे वळावं. हालेलुया. प्रियांनो ना, बायबल जसं सांगतं ना, पहिल्यांदा तुम्ही देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा. हालेलुया. प्रियांनो, ही वेळ आहे की त्या परमेश्वराला पहिलं स्थान देण्याचा निश्चय करावा. हालेलुया. ही वेळ आहे की आपल्या अंतःकरणामधून, जसं तुम्हाला माहिती ना, या समयामध्ये काय झालं होतं, इस्रायल लोकांनी प्रियांनो ते वासरू बनवलं आणि ते वासरू बनवून ते त्याची पूजा करायला लागले, त्याच्या पुढं बोलायला लागले की हा आमचा देव आहे. प्रियांनो, ह्या समयामध्ये तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनामध्ये जर आपण असे वासर बनवलेले आहेत, आपण अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत, तर आज त्या मूर्त्यांना आपल्याला तोडून टाकायचं आहे. प्रियांनो, मोशेने ते वासरू तोडून फोडून टाकलं. हालेलुया. आणि तुम्हाला आणि मला देखील आपल्या जीवनामध्ये जर अशा कोणत्या मूर्त्या आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत, तर बायबल सांगतं प्रियांनो, हा जो वेळ आहे, हा वेळ यासाठी आहे की आपण त्या मूर्त्या तोडून टाकाव्यात. आणि यासाठीच आपण उपास प्रार्थना करतो. हालेलुया. अजून एक महत्वाची गोष्ट, आपण उपास प्रार्थना का करतो? कारण तुम्हाला मी जसं सांगितलं प्रियांनो, 19 तारखेला ना जो तुतारीचा सण आहे, हालेलुया ना, या तुतारीच्या सणासाठी तुम्ही आणि मी तयार व्हावं. हालेलुया. आपण येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार असावं. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, ही हा जो वेळ आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, येशू हा येणारच आहे, आपल्याला माहिती आहे, पण कदाचित तो या वर्षी आला नाही, मला माहिती नाही, कदाचित तो पुढच्या वर्षी येईल किंवा त्याच्या पुढच्या वर्षी येईल, पण येईल. हालेलुया. पण अजून एक घटना या समयामध्ये घडते ना, असं म्हणण्यात येतं ना, जे ज्यूइश रॅबाईज बोलतात की या समयामध्ये परमेश्वर काय करतो ना, तुतारीच्या सणाच्या वेळेस तो स्वर्गाचे दरवाजे आणि खिडक्या तो उघडे करतो. हालेलुया. आणि त्याच्या लोकांच्या जीवनावर तो आशीर्वाद
आशीर्वादांचा वर्षाव करतो. हालेलुया. आणि म्हणून हा जो समय आहे हा खूप 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 महत्वाचा आहे प्रियांनो. हालेलुया. आता प्रियांनो, अजून एक महत्वाची गोष्ट, हा समय का महत्वाचा आहे? कारण तुम्हाला माहिती आहे का की या समयामध्ये आपण पाहतो ना, परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घेतो किंवा त्याने आपल्या बरोबर काय केलेली आहे, अपॉइंटमेंट घेतलेली आहे. जे 7 सण आहेत प्रियांनो, जे परमेश्वराने नेमलेले 7 समय, 7 सण प्रियांनो, हे खूप महत्वाचे आहेत. या समयामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांची काय करतो, भेट घेतो. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्याच्या भेटीसाठी तयार व्हायचंय. आता विचार करा प्रियांनो, जर नरेंद्र मोदी किंवा विचार करा आपले जे उद्धव ठाकरे, हे लोक खूप बिझी असतात. आणि प्रियांनो विचार करा, त्यांनी असं म्हटलं ना सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेला मी तुला भेटणार आहे. मी माझे सर्व प्रोग्राम रद्द केलेले आहेत आणि सप्टेंबर 30ला मी तुला भेटणार आहे. तर विचार करा कोणता अधिकारी आहे ना, आणि त्याने जर आपल्याला असं म्हटलं तर आपण काय करू ना, त्याला भेटण्यासाठी आपण देखील प्रियांनो काय करू ना, आपण सर्व आपले प्रोग्राम्स बाजूला ठेवू आणि आपण त्यांना भेटण्यासाठी प्रियांनो आपण पूर्ण प्रयत्न करू. आता त्याच रीतीने हे जे समय आहेत प्रियांनो, जे 7 समय किंवा जे सण प्रियांनो, हे परमेश्वराने नेमलेले वेळ आहेत की ज्या वेळेमध्ये परमेश्वर त्याच्या लेकरांची भेट घेतो आणि त्यांच्या जीवनामध्ये त्याचे प्लॅन्स, पर्पजेस प्रियांनो, त्याच्या योजना, त्याचे संकल्प, त्याचे आशीर्वाद हे मोकळे करतो. हालेलुया. प्रियांनो, तो या समयामध्ये तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये नेणार आहे, पुढच्या स्टेपमध्ये नेणार आहे. हालेलुया. पण यासाठी तुम्हाला आणि मला तयार व्हायचं आणि यासाठीच प्रियांनो हा जो वेळ आहे प्रियांनो, ह्या पूर्ण वेळेमध्ये आपण पाहतो आपल्याला काय करायचंय, प्रार्थनेमध्ये राहायचंय, उपासामध्ये राहायचंय, वचनामध्ये राहायचंय. ऑफकोर्स प्रियांनो, आपण प्रत्येक वर्षामधील किंवा प्रत्येक रोज आपण प्रार्थना करतच आहे, वचन वाचत आहे. पण हा जो समय हा एक विशेष समय. हालेलुया ना, की कारण ह्या समयामध्ये परमेश्वर काय करणार आहे, त्याने त्याच्या सर्व दुसऱ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून तुम्हाला आणि मला भेटण्यासाठी समय काढलेला आहे. हालेलुया. आणि मग म्हणून आपल्याला काय करायचंय, तयार व्हायचंय प्रियांनो. हालेलुया. आता प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट ना, आपण बघतो प्रियांनो की हे जे समय परमेश्वराने नेमलेले समय हे खूप खूप महत्वाचे. आपण एक वचन बघूया म्हणजे आपल्याला समजेल की परमेश्वर जे सर्व कार्य करतो प्रियांनो, हे त्याने योजना जी केली आहे त्या योजनेप्रमाणेच करतो. आपण यावेळेस गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण यावेळेस एक वचन वाचूया. 4थं वचन, गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 4थं आणि 5वं वचन वाचूया. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी म्हणून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगतं परंतु काळाची पूर्णता झाली, परंतु काळाची पूर्णता झाली. एक काळ, एक समय ज्यावेळेस तो पूर्ण झाला त्यावेळेस काय झालं, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, वलांडण सणाच्या वेळेस परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. पण असंच पाठवलं नाही, ज्यावेळेस काळाची पूर्णता झाली. हालेलुया. आणि इन द सेम वे येशूचं दुसरं येणं देखील या रीतीनेच होणार आहे, ज्यावेळेस काळाची पूर्णता होईल.
होईल, देवाने जो नेमलेला समय तो येईल, हालेलुया, त्यावेळेस येशू स्वर्गातून येणार आहे, हालेलुया, त्याच्या मंडळीला त्याच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी, हालेलुया. आपण पाहतो प्रियानो, इथं बायबल सांगतं की काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले, हालेलुया. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता आणि काय उद्देश होता की त्याने खंडणी भरून आपल्याला सोडवावे. की प्रियानो, खरोखर जे इस्रायल लोक 1500 वर्ष जी रिहर्सल करत होते, तो कोकरा अर्पण करत होते, ते पूर्ण व्हावं. पण कधी? काळाची पूर्णता झाली तेव्हा, हालेलुया. आता त्याच रीतीने प्रियानो, ज्या वेळेस काळाची पूर्णता होईल त्यावेळेस काय होणार आहे? तुतारीच्या सणाच्या दिवशी जो प्रभू येशू ख्रिस्त आहे हा या पृथ्वीवर येणार आहेत आणि जे सर्वजण प्रियानो त्याच्यासाठी तयार आहेत, हालेलुया, ते सर्वजण येशू बरोबर वर स्वर्गामध्ये जाणार आहेत, हालेलुया. आणि मग म्हणून प्रियानो, हा जो वेळ आहे ना, जो समय आहे, हा खूप महत्वाचा ना. मला हे सर्व सांगण्याच्या माग हा उद्देश आहे की तुम्हाला आणि मला समजावं की परमेश्वर जे पण कार्य करतो प्रियानो, हे एक शिस्तबद्ध पद्धतीने करतो. त्याने ठरवलेले जे समय आहेत, त्याने ठरवलेले जे वेळ आहेत, त्या वेळेमध्येच प्रियानो परमेश्वर कार्य करणार आहे. आपण अजून एक वचन वाचूया प्रियानो ना. आपण जर उपदेशक याचा 3रा अध्याय आणि आपण 15 वचन वाचूया. उपदेशक याचा 3रा अध्याय आणि 15 वचन आपण वाचूया. उपदेशक याचा 3रा अध्याय आणि यावेळेस प्रियानो आपण 1 पासून ते आपण 8 पर्यंत वचन वाचूया. 1 पासून 8 पर्यंत. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्मसमय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो. वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करून करण्याचा समय, धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचा, आवरून धरण्याचा समय असतो. शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धारण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. ओके. तर प्रियानो, इथं आपण बघितलं बायबल सांगतं सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. तिथं बायबल सांगत आहे या पृथ्वीवरील जी प्रत्येक गोष्ट होती त्या प्रत्येक गोष्टीचा समय, जन्म समय, मृत्यू समय, रोपण्याचा समय, रोपलेले उपटण्याचा समय असतो. वधण्याचा समय, बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय. तर आपण पाहतो प्रियानो, हे सर्व आपण बघितलं की इथं जी भर बायबलमध्ये दिली आहे ती समयावर दिलेली आहे. समय हा खूप महत्वाचा आहे ना. आपल्याला आपण कोणत्या समयामध्ये आहोत हे समजणं खूप गरजेचं आहे. प्रियांनो, विचार करा, आता बायबल सांगतं की आपण, तुम्हाला माहिती आहे आपण कोणत्या समयामध्ये आहोत? अनेक जण बोलतात की आपण शेवटच्या समयामध्ये आहोत
ना. येशू ख्रिस्त येणार आहे आणि हे जग संपण्याच्या आपण समयामध्ये आहोत. पण तुम्ही जर बायबल वाचलं प्रियांनो, तुम्हाला समजेल ना, आपण शेवटच्या काळामध्ये नाही, आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंडमध्ये, शेवटच्या क्षणामध्ये येऊन पोहोचलोय. तुम्हाला माहिती आहे शेवटचे दिवस कधी सुरू झाले? आपण बघूया बायबलमध्ये काय सांगतं ना. अनेक लोकांना वाटतं हा शेवटचा समय अजून सुरू नाही झाला, येशू येणार आहे. आणि अनेकांना असं वाटतं हा येशू येईल, अजून शेवटचे दिवस सुरू झालेले नाही आहेत. पण बायबल काय सांगतं आपण बघूया ना. आपण जर प्रियांनो यावेळेस इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय, इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेशांच्या द्वारे आपल्याला पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगतं देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी. प्रियांनो, इथं देवाचं वचन काय सांगत आहे की तो या काळाच्या शेवटी. प्रियांनो, ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला त्यावेळेस शेवटचा काळ सुरू झाला असं बायबल सांगत आहे. 2000 वर्षापूर्वी काय झालं? शेवटचा काळ सुरू झाला. हालेलुया, हालेलुया. मग विचार करा, आता येशू ख्रिस्त येऊन 2000 वर्ष झाले, मग आपण आता कोणत्या काळामध्ये आहोत? प्रियांनो, आता आपण शेवटच्या काळामध्ये नाही, आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या मिनिटमध्ये, शेवटच्या क्षणांमध्ये आहोत. येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं एकदम जवळ आहे, एकदम जवळ आहे. अजून एक वचन आपण बघूया प्रियांनो, कारण आपण मी तुम्हाला सांगितलं ना, बायबलमध्ये समयाला खूप खूप महत्व आहे आणि म्हणून मी समयांविषयी हा पूर्ण सिरीज मी सुरू केला. हालेलुया. आपण बघितलं उपदेशकाच्या पुस्तकामध्ये जन्मण्याचा समय ना, मृत्यू दिनाचा समय, हसण्याचा समय, रडण्याचा समय, आणि तसंच एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटचा समय. आणि दुसऱ्या शब्दामध्ये मला सांगायचं झालं, येशूच्या दुसऱ्या येण्याचा समय आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, बायबल इथं आपल्याला सांगते की देवाने शेवटच्या काळी, इथं बघा, तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे आपण शेवटच्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वीच प्रवेश केलेला आहे. हालेलुया. आता आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंडमध्ये, मिनिटमध्ये आता प्रवेश केलेला आहे. हालेलुया. आणि मग म्हणून आपण कोणत्या समयामध्ये आहोत, या समयाविषयी आपण जाणणं, या समयाविषयी आपण समजणं हे खूप गरजेचं आहे प्रियांनो. हालेलुया. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. विचार करा, तुम्हाला जर कुठं जायचंय, तुम्ही जर सपोज ना बसनी चाललाय ना, आणि तुम्हाला कदाचित विचार करा दिल्लीला जायचंय आणि तुमचं प्लेन आहे किंवा ट्रेन आहे ना, तर तुम्हाला माहिती आहे का, त्या ट्रेनचा एक स्पेसिफिक वेळ आहे, त्या प्लेनचा विशेष करून एक स्पेसिफिक वेळ आहे, त्या वेळेलाच तुम्हाला एअरपोर्टला जावं लागेल. प्रियांनो, जर तुम्ही वेळेविषयी हलगर्जीपणा केला तर काय होणार आहे, तुमची ट्रेन मिस होणार आहे, तुमचं प्लेन मिस होणार आहे आणि तुम्हाला खूप पस्तावा होईल, मी का लवकर गेलो नाही. प्रियांनो, कारण समय हा खूप महत्वाचा आहे. हालेलुया. काळ हा खूप महत्वाचा आहे. आपण कोणत्या काळामध्ये आहोत, आपण कोणत्या समयामध्ये आहोत हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे.
आणि यासाठी विशेष करून आपण प्रार्थना पण केली पाहिजे, पवित्र आत्म्याला देखील आपण मागितलं पाहिजे की प्रभू तुम्हाला मी कोणत्या समयामध्ये आहे मला प्रगट कर. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, इथं आपण पाहतो जे आपण अनेकदा विचार करतो शेवटचा काळ आला नाही. बायबल सांगतं शेवटचा काळ तर ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला त्यावेळेसच प्रियांनो सुरू झालाय. हालेलुया. इतकंच नव्हे प्रियांनो, बायबल सांगतं ना की योएल संदेशाच्या द्वारे परमेश्वर बोलला शेवटच्या काळी मी माझ्या आत्म्याचा वर्षाव तुमचे पुत्र आणि कन्यांवर करलो. आणि प्रियांनो, जर तुम्ही प्रेषित याचा तिसरा, मला असं वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये पेत्र त्या लोकांना सांगते 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस परमेश्वराने त्याच्या आत्म्याचा वर्षाव केला, पेत्र तिथं म्हणते काय, तिथं देवाचं वचन सांगते शेवटच्या काळी मी माझ्या आत्म्याचा वर्षाव तुमच्या पुत्र आणि कन्यांवर करल. हालेलुया. प्रियांनो, मग विचार करा 2000 वर्षापूर्वी जर शेवटचा काळ सुरू झाला तर मग आता आपण कोणत्या समयामध्ये आहोत? आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या मिनिटामध्ये, शेवटच्या सेकंदामध्ये आपण आहोत. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे देवासाठी ना 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे की नाही. हालेलुया. आणि एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. हालेलुया. तर आपण पाहतो म्हणून एक गोष्ट लक्षात घेऊया आपण प्रियांनो. हालेलुया ना, की आपण शेवटच्या काळामध्ये आहोत असं नाही. आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंडमध्ये, शेवटच्या मिनिटांमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. येशू ख्रिस्त हा खूप खूप लवकर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी येणार आहे. हालेलुया. आणि तुम्हाला आणि मला त्याच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार राहायचंय. प्रियांनो, खरोखर बायबल आपल्याला सारखं एकच गोष्ट सांगते प्रियांनो, की जे तयार आहेत त्यांना तो घेऊन जाणार आहे. आणि मग म्हणून प्रियांनो, की हे जे समय, हे जे सण मी तुम्हाला शिकवतोय याच्याकडे विशेष लक्ष द्या. हालेलुया. जो तुतारीचा सण आहे, तुतारी बायबल सांगते शेवटची तुतारी वाजल आणि जो येशू ख्रिस्त स्वर्गातून खाली येईल. हालेलुया. आता आपण अजून एक वचन बघूया प्रियांनो समयाविषयी ना. समय हे खूप महत्वाचे आहे. आपण बघितलं प्रियांनो, समय हे खूप खूप महत्वाचे आहेत. हालेलुया. आपण बघूया, आपण जर पहिले इतिहास याचा 12 अध्याय आणि 32 वचन, पहिले इतिहास 12 अध्याय आणि 32 वचन. काल प्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय करावे हे ज्यांना कळत होते ते इस्साकार वंशातील 200 नायक आले. त्यांचे सर्व भाऊ त्यांच्या आज्ञेत होते. हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगतं इसाखार वंशातील 200 नायक होते किंवा लीडर्स होते. आणि ह्या 200 लीडर्स विषयी असे म्हटलेले की काल प्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इसाखार वंशातील 200 नायक आले. त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते. या इसाखारच्या नायकांविषयी काय म्हटलेले की काल प्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय करावं. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की जर आपलं प्लेन आहे, आपल्याला दिल्लीला जायचंय किंवा अब्रॉड जायचंय, ते जे प्लेन आहे आपण पाहतो ना एक स्पेसिफिक तारखेला आहे, एक स्पेसिफिक वेळेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्या वेळेला, त्या तारखेला तुम्हाला त्या प्लेनमध्ये बसण्यासाठी जावंच लागेल. तुम्ही जर हलगर्जीपणा केला, तुम्ही जर त्या तारखेला, तुम्ही जर त्या वेळेला जर तुम्ही गेला नाही तर प्रियांनो काय होणार आहे? प्रियांनो तुमचं प्लेन मिस होणार आहे. हालेलुया. आता इन द सेम वे प्रियांनो ना, आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. आता आपण बघितलं देव शेवटच्या काळी त्याच्या पुत्राच्या द्वारे बोलला आहे. हालेलुया. म्हणजे विचार करा 2000 वर्षापूर्वी
येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला, शेवटचा काळ सुरू झाला. आता आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या मिनिटामध्ये, सेकंडमध्ये आहोत. विचार करा, आपण येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या फार फार आणि फार जवळ आहोत. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, इथे हे जे इसाखारचे लोक होते, बायबल इथं सांगतं ना की काल प्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय करावं. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील ना की जो समय आता चालू आहे ना, या समयावरून आपण ओळखून घ्यायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे ना. आपण आता आपले जीवन जगत आहोत जसे जगामधले लोक. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं, ज्यावेळेस येशू येणार आहे, जगातले लोक काय करणार आहेत? जगातले लोक त्यांच्या कामामध्ये व्यस्त असणार आहेत, लग्न करून घेण्यामध्ये, लग्न करून देण्यामध्ये. आपण पाहतो जगातले लोक खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, मौज मजेमध्ये, पार्टीमध्ये, दारूबाजीमध्ये, रंगेलपणामध्ये ते आपले जीवन जगणार आहेत. आणि प्रियांनो, येशू कधी येईल हे त्यांना समजणार सुद्धा नाही. येशू कधी येईल हे त्यांना समजणार सुद्धा नाही. का? कारण प्रियांनो, त्यांना तो समय, वेळ हे माहितीच नाही. पण प्रियांनो, आपण हे देखील बघितलं, जी मेलेली मंडळी आहे, प्रकटीकरणमध्ये आपण बघितलं सार्दिस, आणि जी कोमट मंडळी आहे, त्यांना पण समय आणि काळाविषयी माहिती नव्हती. आणि मग म्हणून बायबल सांगते येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी कसं येणार आहे? एका चोरासारखा येणार आहे प्रियांनो. पण प्रियांनो, बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने आपल्याला नेहमी सांगितलेलं आहे ना. आपण बघतो ना, जो 10 कुमारिकेंचा दृष्टांत ना, आपण पाहतो बायबल सांगतं की ज्या 5 शहाण्या कुमारी होत्या प्रियांनो, त्या तयार होत्या, त्यांचा दिवा आणि तेल घेऊन त्या वरासाठी तयार होत्या. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी येशूसाठी तयार आहोत का? तुम्ही आणि मी तुम्हाला आणि मला माहिती आहे का आपण कोणत्या समयामध्ये आहोत? या इसाखारच्या लोकांना, इसाखार हा एक इस्रायल लोकांचा वंश होता. तुम्हाला माहिती आहे ना, इस्रायलामध्ये 12 वंश होते, रुबेन, यहुदा, लेवी, आणि त्याच्यापैकी अजून एक कोण होता? इसाखार. हालेलुया. आणि या इसाखाराविषयी असं म्हटलं ना, त्या वंशातील 200 लोकांविषयी असं म्हटलं की काल प्रवृत्ती किंवा त्यांना सीझन्स, समयाविषयी माहिती होती, आणि त्या समयामध्ये प्रियांनो काय केलं पाहिजे हे त्यांना माहिती होतं. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला आणि मला देखील ना. जे बायबलचे जे समय आहेत, देवाने नेमून दिलेले जे समय आहेत, हे समय कोणते आहेत, या समयांचा महत्त्व काय आहे हे तुम्हाला आणि मला समजणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला आणि मला माहिती आहे प्रियांनो की आपलं तिकीट बुक झालेलं आहे. हालेलुया, स्वर्गाचं. हालेलुया, हालेलुया. तो येशू येणार आहे तुतारीच्या सणाच्या दिवशी, आणि तो जे तयार आहेत, ज्यांना हा काल आणि समय माहिती आहे, ज्यांना ह्या काल आणि समयामध्ये काय करायचंय हे माहिती आहे, त्यांच्यासाठी येशू येईल आणि त्यांना घेऊन तो जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला तयार व्हायचंय प्रियांनो. तुम्हाला आणि मला ना येशू ख्रिस्त येणार आहे, आपल्याला माहिती आहे. हालेलुया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रियांनो, यासाठी आपल्याला गाफील राहायचं नाहीये, आपल्याला तयार राहायचंय. हालेलुया. आता अजून एक खूप खूप महत्वाची गोष्ट प्रियांनो ना, तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो की आपण जर पूर्ण वर्षाकडे बघितलं ना, परमेश्वराने काय केलेले? सर्व समय नेमून ठेवलेले. आपण पाहतो की प्रत्येक दिवसामध्ये 24 तास आहेत. एक आठवडा 7 दिवसांनी बनतो. एक महिना ना आपण पाहतो 30 दिवसांनी, 31 दिवसांनी बनतो ना. आणि एक वर्षामध्ये बरोबर 365 दिवस आहेत. हालेलुया. आता तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, हे सर्व परमेश्वराने नेमलेले आहे.
इवन परमेश्वराने वेगवेगळे ऋतू प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळे ऋतू नेमून ठेवलेले आहेत. आता आपण पावसाळ्यामध्ये आहोत, बरोबर आहे ना, की जो पावसाळा जून जुलैमध्ये आपण पाहतो सुरू झाला आहे की नाही. त्याच्यानंतर आपण पाहतो पावसाळा संपल्यानंतर आपल्याला माहिती आहे कोणता ऋतू सुरू होणार आहे, हिवाळा सुरू होणार आहे. हिवाळा संपल्यानंतर तुम्हाला आणि मला माहिती आहे कोणता ऋतू सुरू होणार आहे, वसंत ऋतू होणार आहे. आणि त्याच्यानंतर उन्हाळा सुरू होणार आहे. तर आपण पाहतो सगळीकडं आपण पाहतो ना एक सायकल आहे ना. आपण पाहतो समयाची काय आहे, कालाची काय आहे, एक सायकल आहे. त्याच रीतीने प्रियांनो परमेश्वराने देखील प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी किंवा त्याचे जे आपण पाहतो जी योजना आहे, त्याची जी योजना प्रियांनो परमेश्वराने एका समयामध्ये एक समयबद्ध करून ठेवलेली आहे. स्पेसिफिक समय आहेत, स्पेसिफिक वेळा आहेत की त्या वेळेमध्ये जसं आपण बघितलं येशू ख्रिस्ताचं पहिले येणं झालं. येशू ख्रिस्ताला आपण पाहतो क्रूस खांबावर मारण्यात आलं, त्याला कबरेमध्ये पुरण्यात आलं. तो तिसऱ्या दिवशी एक स्पेसिफिक दिवसामध्ये ना जो प्रथम फळाचा सण, त्या सणाच्या दिवशीच येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाला. आणि पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशीच प्रियांनो पवित्र आत्मा उतरला. पण त्याच रीतीने प्रियांनो आता काय होणार आहे, जो तुतारीचा सण आहे, हालेलुया, त्या तुतारीच्या सणाच्या वेळेस काय होणार आहे, येशू ख्रिस्त हा स्वर्गातून या पृथ्वीवर येणार आहे. हालेलुया. आणि मग म्हणून तुम्हाला आणि मला या समयाविषयी जाणून घ्यायचंय. जसे इसाखारचे लोक प्रियांनो त्यांना काळाविषयी, त्यांना समयाविषयी प्रियांनो ना नॉलेज होतं, त्यांना जाण होती. आणि इस्रायलाने काय करावं, त्यांनी काय करावं याचं ज्ञान परमेश्वराने या इसाखारच्या लोकांना दिलं होतं. आता हेच ज्ञान परमेश्वर तुम्ही आणि मी जे प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण लोक आहोत, आपण शेवटच्या काळामध्ये नाही, शेवटच्या मिनिटामध्ये, शेवटच्या क्षणांमध्ये आपण येऊन पोहोचलेले आहोत. तुम्ही आणि मी काय करावं हे देव तुम्हाला आणि मला शिकवू इच्छितो. हालेलुया. प्रियांनो ही जी डिसर्नमेंट, इंग्लिशमध्ये या शब्दाला ना ओळखण्याला काय बोलतात, डिसर्नमेंट ना. डिसर्नमेंट म्हणजे नाही का की ओळखून घेणं आपल्याला काय करायचंय. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो हा जो वेळ आहे हा खूप खूप महत्वाचा वेळ आहे. अजून एक महत्वाची गोष्ट प्रियांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो ना, की आपण समय हा किती महत्वाचा आहे ना. आपण एक वचन बघूया. आपण जर रोमकरास पत्र, यास आपण रोमकरास पत्र आणि यावेळेस प्रियांनो आपण एक वचन वाचणार आहोत. आपण रोमकरास पत्र याचा 13 अध्याय आणि प्रियांनो आपण 11 पासून ते 14 पर्यंत वचन वाचूया. 11 पासून ते 14 पर्यंत वचन वाचूया. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा कारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. जैकाधिक व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना मुक्त करण्यासाठी तरतूद करू नका. हालेलुया. प्रियांनो बघा, मी आज समयाविषयी तुम्हाला सांगते
ना, आपण कोणत्या समयामध्ये आहोत, आपण कोणत्या काळामध्ये आहोत, आपण कोणत्या घटकेमध्ये आहोत याचं ज्ञान तुम्हाला आणि मला असणं हे खूप गरजेचं आहे. मागच्या वेळेस आपण पाहतो पौलाने जे थेसलोनिकरास पत्र ना, आपण पहिले थेसलोनिकरास पत्र आणि मला असं वाटतं याचा 5व्या अध्यायामध्ये बघितलं की तिथं पाऊल थेसलोनिकराच्या लोकांना बोलला की बंधूंनो, काळ व समय याविषयी तुम्हाला लिहिण्याची मला गरज नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी ते माहिती आहे. हालेलुया. आता विचार करा प्रियानो, इथं पाऊल रोमचे जे लोक होते, तिथे जी मंडळी होती, त्या मंडळीतील लोकांना इथं पाऊल लिहिते आणि त्या लोकांना 2000 वर्षापूर्वी पाऊल काय लिहिते. आता विचार करा, हे पत्र 2000 वर्षापूर्वी लिहिले ना, आणि या पत्रामध्ये पौलाने काय लिहिलं ऐका. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे, कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. इथं आपण पाहतो की पाऊल कोणत्या घटनेविषयी लिहिते, पाऊल कोणत्या, आपण पाहतो की कोणत्या घटनेविषयी किंवा कशाविषयी इथं बोलत आहे. प्रियांनो, पाऊल इथं आपण पाहतो येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी लिहिते आणि इथं आपण पाहतो 2000 वर्षापूर्वी जी पहिली मंडळी हा विश्वास करत होती प्रियांनो की ते जिवंत असतानाच येशू येणार आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला देखील हा विश्वास करायचा आहे. रोज ज्यावेळेस सकाळ होती, तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, काय विश्वास ठेवायचा आहे, आजच येशू येणार आहे मला न्यायला. हालेलुया. ऑफकोर्स, म्हणून आपण हे जे काळ व समय, देवाने नेमलेले जे काळ व समय, यांना आपण काय करत आहे, समजून घेत आहोत. हालेलुया. आता बघा, इथं बायबल सांगतं, इथं पाऊल काय म्हणते, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. काय म्हणते की तुम्ही झोपेतून उठावे. प्रियांनो, विचार करा, जी सार्देसची मंडळी ही झोपलेली होती, लावदिकियाची मंडळी ही झोपलेली होती आणि त्यांना येशू ख्रिस्त बोलतो, मी चोरासारखा येईल, तुम्हाला समजणार नाही. हालेलुया. पण इथं रोमकराच्या मंडळीला इथं पाऊल काय म्हणते, तुम्ही झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे, कारण आपण विश्वास ठेवला, आपण येशूवर विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण म्हणजे येशूचं दुसरं येणं. कसलं तारण होणार आहे. आता बघा, आपण ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवला आपल्या आत्म्याचं तारण झालं. प्रियांनो, देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्या जीवाचं तारण होतंय आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येणार आहे, काय होणार आहे, आपल्या शरीराचं तारण होणार आहे. कारण येशू आल्यानंतर काय होणार आहे, बायबल सांगतं क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल आणि काय होईल, जे मेलेले आहेत ते पुन्हा जिवंत होतील आणि आपण जे जिवंत आहोत, बायबल सांगतं आपण बदलून जाऊ. आपलं हे जे नाश होणारं शरीर अविनाशी बनून जाईल. प्रियांनो, हालेलुया. तर ह्या तारणाविषयी पाऊल इथं लिहिते की कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. हालेलुया. प्रियांनो, इथं पाऊल काय म्हणते, रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. हालेलुया. प्रियांनो, खरोखर सध्या आपण पाहतो ना, अंधाराची सत्ता या जगावर आहे, पण आता ही अंधाराची सत्ता संपणार आहे. तुम्हाला माहिती काय होणार आहे, दिवस उगवणार आहे. केव्हा, ज्यावेळेस येशूचं दुसरं येणं होईल. हालेलुया. एक नवीन राज्य, एक नवीन, आपण पाहतो ना, एक नवीन, आपण पाहतो ना, एक नवीन समय सुरू होणार. हालेलुया ना. आणि इथं या वचनामध्ये काय म्हटलं, दिवस जवळ आला आहे. येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जवळ आलं आहे. म्हणून आता काय करा,
इथं बायबल सांगतं, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. तर प्रियांनो, आपण बघत आहोत की आपल्याला काय करायचं आहे, समय ओळखायचा आहे, वेळ ओळखायची आहे. आणि फक्त समय ओळखायचा, वेळ ओळखायची इतकंच नाही, पण ह्या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आपण इसाखाराविषयी बघितलं, इसाखारच्या लोकांविषयी जे लीडर होते, की इसाखाराच्या लोकांना काळाविषयी त्यांना ओळख होती आणि इस्रायलाने काय करावं हे त्यांना माहिती होतं. आता इथं पाऊल सांगत आहे प्रियांनो ना, आपण समय व वेळ हा ओळखला पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर इथं आपण पाहतो, तो काय म्हणते, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. प्रियांनो, आपल्याला काय करायचंय, अंधकाराची कर्मे टाकून द्यायची आहे, पाप टाकून द्यायचंय आणि प्रियांनो प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करायची. देवाचं वचनाप्रमाणे आपल्याला आपलं जीवन जगायचंय, देवाच्या वचनामध्ये आपल्याला राहायचंय आणि प्रियांनो देवाच्या वचनाप्रमाणे कृती करायची. बायबल सांगतं केवळ ऐकणारे असू नका, त्या वचनाप्रमाणे वागा, त्या वचनाप्रमाणे कृती करा. आता इथं आपण पाहतो पाऊल या लोकांना प्रॅक्टिकल गोष्टी सांगत आहे की त्यांनी काय करायचं. इथं बायबल सांगतं, दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे, चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. हालेलुया. इथं आपण पाहतो की प्रियांनो की पाऊल या लोकांना काय सांगत आहे की आपण शिष्टाचाराने चालावे. हालेलुया ना. इथं म्हटलं चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, आपल्याला ओळखून घ्यायचं आहे आपण कोणत्या समयामध्ये आहोत. आपण जर बेसावध आहोत आणि आपण जर अजून येशूवर विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा आपण जर चैनबाजीमध्ये, मद्यपानामध्ये आणि जगाच्या सर्व ह्या वासनांमध्ये आज पण जर आपले जीवन जगत आहे प्रियांनो, तर खरोखर ना आपण अजून झोपलेले आहे. आणि काय होणार आहे, येशू येईल, तो कधी येईल आपल्याला समजणार सुद्धा नाही. तर प्रियांनो, तुम्ही आणि मी जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, इथं बायबल सांगतं तुम्ही आणि मी काय करायचंय प्रियांनो, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करायची, अंधकाराची कर्मे टाकून द्यायची आहेत. आणि हे सर्व जे जगातले लोक आज दारूमध्ये, व्यसनामध्ये ना, सर्व वासनेमध्ये अडकलेले, यापासून आपल्याला स्वतःला अलिप्त ठेवायचंय. इथं पाऊल म्हणतो, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. हालेलुया. इथं पाऊल म्हणते तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. प्रियांनो, येशू ख्रिस्ताला परिधान करा म्हणजे काय, नवीन मनुष्य परिधान करा. हालेलुया. बायबलमध्ये म्हटलं नवीन मनुष्य परिधान करा. आता नवीन मनुष्य कसा परिधान करायचा, तर बायबल सांगतं आपल्या मनाचं नवीनीकरण करा. हालेलुया. आणि देवाच्या वचनामध्ये राहा. देवाचं वचन जे सांगतं त्याचा स्वीकार करा आणि त्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा निश्चय आणि निर्णय करा. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, जसं आपण ना समय ओळखणारे, वेळ ओळखणारे, आपण स्वतःची तयारी करणारे, जसं आपण पाहतो त्या 5 शहाण्या कुमारिकींनी केलं, काय होणार आहे, येशू येईल, जे त्या समयाला तयार असतील ते त्याच्याबरोबर निघून जातील. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज मी अपेक्षा करतो की खरोखर समय आणि वेळ हे किती महत्वाचे आहेत. आज मला असं वाटलं तुम्हाला मी सांगावं, समय आणि वेळ हे खूप महत्वाचे आहेत. हालेलुया. बायबलमध्ये समय आणि वेळ यांना खूप खूप महत्त्व दिलेले. देव प्रत्येक गोष्ट
समयाप्रमाणे, एक सेकंड इकडचा तिकडं होत नाही देवाच्या वेळेप्रमाणे. हालेलुया. प्रत्येक गोष्ट देव त्याच्या वेळेप्रमाणे करणार आहे आणि तुम्हाला आणि मला ते देवाचे वेळ आणि समय समजून घ्यायचे. तुम्हाला आणि मला जर ते समजले आणि आपण त्याच्या वचनाप्रमाणे आपण बघितलं, आपण जर काय करावं, काय कसं वागायला पाहिजे हे जर आपण देवाच्या वचनामधून शिकलो, हे समय ओळखून घेतले, तर नक्कीच तुम्ही आणि मी येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार असणार आहे. हालेलुया. ओके, तर यावेळेस आपण प्रार्थना करूया. यस प्रियांनो, आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रभूला मागा की प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. विशेष करून प्रभूला मागा, प्रभू मला समय ओळखण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याने भर. प्रभू मी कोणत्या वेळेमध्ये आहे मला समजू दे. मी गाफील राहू नये. हे जगातले लोक जगातल्या गोष्टींमध्ये, दारूबाजीमध्ये, कामासक्तीमध्ये, वासनांमध्ये अडकलेले आहेत, फसून गेलेले आहेत. प्रभू तुम्हाला सहाय्य कर की मी समजून घ्यावं मी कोणत्या समयामध्ये, मी कोणत्या वेळेमध्ये. पित्या तुम्हाला तुझी कृपा दे, तुम्हाला सहाय्य दे, तुझ्या आत्म्याचा वर्षाव माझ्यावर कर, तुझं सामर्थ्य माझ्यावर होत प्रभू. आणि प्रभू खरोखर आज आम्ही तुझ्या वचनामध्ये बघितलं की आता तुम्ही झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. पित्या आम्हाला सर्वांना सहाय्य कर की आम्ही झोपेतून पापामध्ये पित्या राहून पापामध्ये झोपलेलं जीवन आम्ही जगू नये. पण पित्या आम्ही ती तुतारी येत असताना आम्ही उठावं. आम्हाला सर्वांना तुझी कृपा दे. आम्ही सर्वांनी प्रार्थनेमध्ये राहावं. आम्ही सर्वांनी प्रभू प्रार्थना करीत जागृत राहावं. आम्ही सर्वांनी दिवसा ढवळा साजेल असं आचरण आम्ही करावं. तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारे लोक आम्ही बनावेत. म्हणून पित्या तुझी कृपा आज तू प्रत्येक तुझ्या लेकरांना दे. आणि तू ती कृपा दिलीस, आम्हाला सर्वांना जाग केलंस पित्या, म्हणून धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये माग. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, आजचं जो वचन होतं हे खूप महत्त्वाचं आहे की काळ आणि समय आपल्याला ओळखून घ्यायचे. वेळ, आपण कोणत्या वेळेमध्ये आहोत हे आपल्याला ओळखून घ्यायचं आहे. हालेलुया. प्रियांनो, ही वेळ आहे की आपण आपलं अर्पण आज परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण देणार आहोत. आणि यावेळेस प्रियांनो आपण एक वचन वाचणार आहोत. यावेळेस आपण फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि आपण 17 आणि 18 वचन वाचूया. फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय 17 आणि 18 वचन आपण वाचूया. प्रियांनो, यावेळेस आपण आपलं अर्पण आता आपण परमेश्वराला देणार आहोत. या अगोदर आपण एक वचन वाचूया. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. मला सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काही सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. प्रियांनो, इथं बायबल सांगते ना, इथं पाऊल फिलिप्पिकराच्या लोकांना सांगते की त्यांनी जे अर्पण, त्यांनी जे दान एपफ्रदिताच्या द्वारे पाऊलाला दिलं ना, आणि ते जे दान, ते अर्पण, इथं तो बोलतो ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. तर विचार करा, ज्यावेळेस या लोकांनी परमेश्वराच्या राज्यामध्ये त्यांचा अर्पण म्हणतो, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. विचार करा की ज्यावेळेस आपण देवाच्या राज्यामध्ये आपलं बी पेरतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण बी पेरणार आहे, आपण कापणी करणार आहे.
इथं पाऊल म्हणत आहे, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज, तुमची जी सर्व गरज आहे ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. तर प्रियानो, ही वेळ आहे, यावेळेस आपण आपलं अर्पण, यावेळेस आपण आपले दशमांश देवाला देऊया. प्रियानो, यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत आणि हे गीत चालू असताना तुम्ही ते अर्पण, तुम्ही तुमचे दशमांश तुम्ही आणू शकता आणि तुमच्या हातामध्ये घेऊ शकता आणि प्रार्थना केल्यानंतर आपण ते वर करणार आहोत, परमेश्वराला बोलणार आहोत, प्रभू आज मी माझं अर्पण, माझे दशमांश तुझ्या राज्यामध्ये मी पेरत आहे. याच प्रियानो, आपण एक गीत घेणार आहोत. यावेळेस आपण ते गीत गाऊया. घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रियांनो, आपलं अर्पण आपण आपल्या हातात घेऊया. ते अर्पण वर करा, परमेश्वराला अर्पण करूया. की प्रभूला बोलूया, प्रभू आज मी माझं अर्पण, माझे दशमांश तुझ्या राज्यामध्ये मी पेरत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता येशूच्या नावामध्ये यावेळेस जसं आज आम्ही तुझ्या वचनामध्ये बघितलं की खरोखर आमचं अर्पण, आमचे दशमांश जणू काय एका सुगंधा समान संतोषकारक यज्ञाप्रमाणे आहेत. आज पित्या, आम्ही आमचे अर्पण, आम्ही आमचे दशमांश तुझ्या राज्यामध्ये पेरतो. पित्या, या क्षणी जसं आज तुझे लेकरं त्यांचं अर्पण, त्यांचं दशमांश तुझ्या राज्यामध्ये पेरत आहेत, या क्षणी तू आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये मोकळा करतेस. प्रभू, तू म्हटलंस की खरोखर माझा देव त्याच्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. आज पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनामधली प्रत्येक गरज तू भागवलीस. सर्व कमी तू काढून टाकलीस आणि तुझ्या आशीर्वादाने, बरकतीने तुझ्या लेकरांना भरलंस, म्हणून धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. प्रियांनो, यावेळेस तसंच तुम्हाला आपण यावेळेस
प्रार्थना करणार आहे की आज जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आजारी आहात, कोणतीही समस्या आहे, बायबल सांगतो जो मनुष्य देवावर विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. इतकंच नव्हे प्रियानो, देवाचं वचन हे पण सांगतं की प्रभू येशूने आपले सर्व विकार घेतले, आपले सर्व आजार वाहून नेले. बायबल सांगतं प्रियानो की खरोखर आपला जो परमेश्वर आहे हा रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. आज तुम्ही आजारी आहात तर तो परमेश्वर तुम्हाला स्पर्श करणार आहे, तो तुम्हाला आरोग्याने भरणार आहे, आशीर्वादाने भरणार आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया. ओ राबा खारा बारियांदो रोबो सोकोरो बोरियांदा राबा रियांदा राबा शिबेरियांदा राबा रबा खांदे रे बेरियांदा राबा रियांदा राबा. येशू तुझ्या रक्तामध्ये, तुझ्या नावामध्ये आज जो प्रत्येक तुझं लेकरू पिता आहे, मीटिंग बघत आहे, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद मी मोकळा करत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पित्या मी तुझा अभिषेक, तुझा आरोग्य मोकळं करत आहे. प्रत्येक आजाराला, प्रत्येक विकारा मी तुला येशूच्या नावामध्ये आज्ञा देते. देवाच्या लोकांचं शरीर सोड, कारण येशूने जे फटके खाल्ले त्या फटक्यांच्या द्वारे प्रत्येकाला येशूने ते आरोग्य विकत घेतलेले. येशू या क्षणी तुम्हाला स्पर्श करत आहे. सर्व विकार तो नष्ट करत आहे, सर्व आजार तो परमेश्वर नष्ट करत आहे. फाय विशेष करून प्रभू मला दाखवते काही लोक आहेत, काही भाऊ आहेत की ज्यांच्या पायामध्ये भयंकर वेदना आहे, ज्यांच्या पायामध्ये त्रास आहे. या क्षणी तो परमेश्वर तुमच्या पायामध्ये, गुडघ्यामध्ये ज्या वेदना आहेत, जो विकार आहे, या क्षणी तो परमेश्वर नष्ट करत आहे. सर्व विकार, सर्व मानेचे विकार, सर्व मणक्याचे विकार, पाठीमधले पाठदुखी परमेश्वर नष्ट करते, परमेश्वर आरोग्य देते. ओ रबा बाबा बार यांदो रोबो सोको रियांदा रबा. इवन परमेश्वर दातामध्ये काही लोकांना त्रास आहेत, दातामध्ये तुमचे दात दुखत आहेत, तुमच्या दातामध्ये भयंकर वेदना होत आहेत, दात किडलेले आहेत. प्रभू येशू त्या दातांना स्पर्श करत आहे, सर्व ते विकार नष्ट करत आहे. राबाशियांदो रोबोरिया. सर्व सैतानाचं सामर्थ्य नष्ट होते, जादूटोण्याची शक्ती शून्यवत झालेली आहे, सर्व दुष्ट शक्ती निघून जाते. तो देव या क्षणी तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने, मोकळीकतेने भरत आहे. परमेश्वर या क्षणी तुम्हाला त्याच्या बरकतीने भरत आहे. तो तुमच्या कामामध्ये, तो तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये यश देणार आहे, बरकत देणार आहे. ज्या कामामध्ये तुम्ही हात घालाल त्या कामामध्ये तो तुम्हाला बरकत देणार आहे. ओ रबा बाबा रियांदो रोबो सोथे रियांदा. धन्यवाद प्रभू, या क्षणी तुझे सर्व आशीर्वाद तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये मोकळे केलेस. आम्ही धन्यवाद देतो. आमची प्रार्थना ऐकलीस, धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. याचा आपण शेवटचा आशीर्वाद घेऊया. आणि आता आपलं देवपिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.